मोठी बातमी पाहतोय। राज्यात 2 टप्प्यांत होणाऱ्या नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीसाठीची मतमोजणी एकत्र होण्याची शक्यता आहे। 2 टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी एकत्रित करता येईल का अशी विचारणा हायकोर्टाने निवडणूक आयोगाला केली आहे। त्यामुळे उद्या होणारी मतमोजणी लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे। आज 264 नगरपालिका नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे। उर्वरित 24 नगरपालिकांसाठी 20 डिसेंबरला मतदान होईल आणि त्याची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। थेट जाऊयात, माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, आपल्या प्रेक्षकांसाठी या संदर्भातली सविस्तर अपडेट सांगा। आयोग कधीपर्यंत उत्तर देऊ शकतं आणि जर एकत्रित मतमोजणी झाली तर त्याचे कसे परिणाम होऊ शकतात? वैष्णवी, राज्यातील 288 नगरपालिका नगरपरिषदाच्या निवडणुकांसंदर्भात इलेक्शन कमिशननी घोषणा केली होती। 4 नोव्हेंबरच्या घोषणेनंतर प्रक्रिया सुरू झाली। मात्र प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण झाल्यानंतर काही सदस्य हे न्यायालयात गेले होते आणि न्यायालयामधली ही प्रक्रिया ज्यावेळेस पुढे गेली त्यावेळेस इलेक्शन कमिशननी काल आणि परवा असे 2 दिवस राज्यातल्या 24 नगरपरिषदाच्या निवडणुका स्थगित केलेल्या होत्या। सोबतच जवळपास 154 सदस्यांच्या निवडणुकाही 20 डिसेंबरला घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। उर्वरित जे 164 नगरपालिकांमध्ये या मतदानाची प्रक्रिया आज सुरू होते। मात्र आज एक मतदान आणि त्यानंतर 20 डिसेंबरला दुसरं मतदान असे 2 टप्प्यामध्ये या नगरपरिषदा आणि नगरपालिकेच्या 288 साठी मतदान होणार आहे। मग कोर्टामध्ये ही सगळी सुनावणी सुरू असताना हायकोर्टाने विचारलेलं आहे की 2 वेळा 2 टप्प्यामध्ये जर निवडणुका घेत असाल तर वेगवेगळ्या वेळेस मतदानाची मोजणी करायची कशी? नेमकं मतदान तुम्ही मतमोजणी उद्या करणार आहात आज झालेल्या मतदानाची आणि 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्याची 21 तारखेला मतमोजणी करणार आहात का? या संदर्भात इलेक्शन कमिशनने आपलं म्हणणं मांडावं सांगितलं होतं। त्यानुसार 21 डिसेंबर रोजी मतदानाची मोजणी होण्याची शक्यता आहे। आज दुपारी छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद हायकोर्टामध्ये, मुंबई खंडपीठाच्या हायकोर्टामध्ये याच्या संदर्भात इलेक्शन धन्यवाद माधव, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। दोन्हींची मतमोजणी एकाच दिवशी होती का हे पाहावं लागणार आहे आणि हे सगळं निर्भर आहे आयोगाच्या त्या उत्तरावरती, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।